पंढरीची वारी आहे माझ्या घरी अनेक न करी तीर्थवर्त या तुकोबांच्या म्हणीप्रमाणे अनेक वारकरी जे ते पंढरपूरच्या दिशेने पांडुरंगाला भेटीसाठी रवाना झालेले। खरं तर आषाढीचा मोठा उत्सव पंढरपूरला आहे आणि त्यासाठी राज्यभरातून नव्हे तर देशभरातून वारकरी जे ते पंढरपूरच्या दिशेने रवाना झालेला आहे। खानदेशातून निघालेली मुक्ताईची पालखी विदर्भातून प्रवास करत आज मराठवाड्यामध्ये प्रवेश करत आहे। जालना जिल्ह्यातल्या वाघरूळ परिसरामध्ये मुक्ताईच्या पालखीने जो तो प्रवेश केलेला आहे। मोठ्या संख्येने वारकरी जे ते या दिंडीमध्ये सहभागी झाले आणि खास करून महिलांचा सहभाग या दिंडीमध्ये प्रामुख्याने पाहायला मिळतोय। आपल्या सोबत काही वारकरी आहेत, काय सांगाल महाराज, कितवं वर्ष आहे पालखीचा आणि कसा प्रवास, किती जिल्ह्यातून पालखी प्रवास करणार आहे? आदिशक्ती मुक्ताईचा पालखी सोहळा विदर्भ, खानदेश, मराठवाडा आणि मध्य प्रदेश या संपूर्ण राज्यातील या परिसरातील वारकरी मुक्ताबाईच्या पालखी सोहळ्यामध्ये आई साहेबांच्या समेत पंढरपूर पर्यंत जात असतात आणि तुकोबारांच्या उक्तीप्रमाणे संपदा सोहळा नावळे मनाला लागला टकला पंढरीचा सर्व वारकरी आई साहेबांच्या समेत चालत असतात। आणि मुक्ताबाईचा पालखी सोहळा याला 318 वर्षाची प्रदीर्घ परंपरा लाभलेली आहे आणि 6 जिल्ह्यातून हा पालखी सोहळा प्रवास करत असतो। आज जालना जिल्ह्यामध्ये या पालखी सोहळ्याचं विदर्भातून मराठवाड्यामध्ये आगमन झालेलं आहे आणि मराठवाड्यातून आई साहेबांच्या पालखी सोहळ्याचा प्रवास चालू आहे आणि हजारो वारकरी माता भगिनीसह आई साहेबांच्या समवेत पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाकरता जात आहेत आणि आईसाहेब सर्वांना सांभाळून पांडुरंगापर्यंत घेऊन पांडुरंगाच्या दर्शनाने आई साहेबांच्या समेत जाऊन सर्व वारकरी कृतकृत्य होतात आणि या पालखी सोहळ्याचा, पायी दिंडी सोहळ्याचा आनंद घेतात। नक्कीच मुक्ताईची पायी दिंडी जे ते जालना जिल्ह्यामध्ये प्रवेश करत आणि मोठ्या संख्येने वारकरी जे ते जगत तुकारामांच्या, पांडुरंगाच्या आणि आई मुक्ताईच्या जयघोष करत पंढरपूरच्या दिशेने रवाना झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।